ठीक आहे. काल हा तुम्हाला काल तुम्हाला प्रॉब्लेम दिला होता हा सोडवायला. तर तुम्ही कोणी सोडवलाय त्यातल्या फरांनी ते आन्सर टाकलाय, त्याचं 0.95 आलेलं आहे त्याचं आन्सर. ठीक आहे, मी म्हणलो होतं आपण आता चेक करूयात. तर हा जो बार बनलेला आहे, हा बार बनला आहे 3 सेक्शन पासून. हा पहिलं सेक्शन आहे, इथं दुसरं सेक्शन आहे, तिसरं सेक्शन आहे. मग मला वाटतं आपण एक 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 सेक्शन सॉल्व्ह करायला घेऊयात, ठीक आहे. मग आधी सोल्युशन. सोल्युशन आणि आधी सॉल्व्ह व्हायला कोणतं घेतलं आपण, सेक्शन फर्स्ट. मी काय करतो, सेक्शन फर्स्टची जी डायग्राम आहे ना, ती इथं काढतो सेपरेट, जेणेकरून गोष्टी काय होतील, सोप्या होतील. सेक्शन फर्स्ट मध्ये एक असं सेक्शन आहे बघा हे. ओके. आता ह्या सेक्शनला बघा, ह्या साईडला कितीचा लोड लागलेला आहे. ह्या सेक्शनला इथं साईडला लागलेला आहे 80 किलो न्यूटन. मग ह्या साईडला पण किती असणार आहे लोड, सेम लोड असणार आहे 80 किलो न्यूटन. ओके. नंतर डायमीटर दिलेली आहे याची 520 mm. आणि अजून एक गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे लेंथ, की इथपासून ते इथपर्यंतची जी लेंथ आहे, अरे पुढपर्यंत गेलो, इथपासून ते इथपर्यंत जी लेंथ आहे ती आहे 500 mm. ओके, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अजून एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, की ह्याच्यातलं जे मटेरियल आहे त्याचा ई इज इक्वल टू किती आहे, 2 × 10⁵ न्यूटन पर एम चा स्क्वेअर. एवढ्या गोष्टी दिल्या आहेत आणि आपल्याला याच्यावरून काय काढायचं आहे, आता डेल्टा L1 काढायचा आहे. मग आपल्याकडं गिवन डाटा लिहूयात. पी इज इक्वल टू 80 किलो न्यूटन, म्हणजेच काय आलं ते 80 × 10⁻³ ओके. पी झाला. एल किती बघा, लेंथ किती आहे इथं 500, डायमीटर 20 mm. एल एल म्हणजे L1 होईल आता. L1 इज इक्वल टू 500 mm. नंतर डायमीटर म्हणजे D1 होईल 20 mm. आणि त्याच्यावरून एरिया काढूयात आपण, π/4 × D चा स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. त्याचा आन्सर येईल 314.15 mm चा स्क्वेअर. हा काय आला, A1 आला. आणि ई दिलेला आहे, ई किती दिलेला आहे, 2 × 10⁵. एवढ्या गोष्टी सेक्शन वन बद्दल दिलेल्या आहेत. डेल्टा L1 चा फॉर्म्युला काय होईल, PL/AE. ए पी आणि ई सारखाच आहे, L1 आणि A1. ओके. मग आता त्याच्या त्याच्या जागी त्याच्या त्याच्या व्हॅल्यू टाकूयात. का डेल्टा L1 इज इक्वल टू 80 × 10⁻³ पी आला, एल आला, PL/, ए किती आहे, इंटू ई किती आहे, 2 × 10⁵. आणि मग देअर फोर डेल्टा L1 इज इक्वल टू, थांबा मी पण कॅल्क्युलेशन करतो म्हणजे चुका होणार नाहीत. कॅल्क्युलेशन जर का केलं तर 80 × 10⁻³ इंटू 500 डिवायडेड बाय 314.15 इंटू 0.6366. बघा बरोबर आलंय का, थंब टाका. 0. श्रुती मांगल्य परफेक्ट आलंय, ओके. 0.6366 फरांचं पण आलंय. एम सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर नाव काय भाऊ तुझं, व्हायचं आहे अजून आपल्याला इंजिनियर, आपण आताशी सेकंड इयरला आलोय.
सध्या नाव टाकत चला. ओके. डेल्टा L1 झाला. सेकंड सेक्शन घेऊयात. सेकंड सेक्शन हे काय इथं आहे हा. काय दिलेलं आहे, डायमीटर किती दिलेला आहे सेकंड सेक्शनचा, 30 mm डायमीटर दिलेला आहे. लेंथ किती दिलेली आहे, 400 mm दिली. मी परत एकदा डायग्राम काढतो त्या साईडला. तशी काढायची गरज नाहीये, पण छान वाटतं, म्हणजे असं अजून इम्पॅक्टफुल वाटतो सोडवलेला क्वेश्चन. सेक्शन 2 त्याची डायमीटर, तिची डायग्राम. त्याला इथं लोड किती आहे आणि इथं लोड किती आहे. लोडमध्ये काही चेंज झालेला आहे का, नाही. इथं 80 होता, इथं पण 80 लागणार आणि इथं पण तिन्ही सेक्शनला 80 लागणार आहे. फक्त डायमीटर किती दिलेला आहे इथं, 30 mm. आणि ही लेंथ जी आहे इथपासून इथपर्यंतची, ही लेंथ किती केली आहे, 400 mm. नंतर हा किती आहे, 80 kN. इकडं पण किती असणार आहे, 80 kN असणार आहे. आणि नंतर मला इथं सांगा का E इज इक्वल टू किती आहे, 2 × 10⁻⁴ N/m². म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत ह्या सेक्शनच्या, तेवढ्या तेवढ्या तिथल्या तिथे लिहून टाकल्या, जेणेकरून गिवन डाटा बनवायला जास्त कष्ट पडणार नाही. सांगा P इज इक्वल टू किती आहे, 80 kN. त्याचाच अर्थ काय, 80 × 10⁻³ पी झाला. L1 किती आहे, 400 mm. L1 नाही, आता L2 सेक्शन सेकंड आहे, त्यामुळे L2. ओके. देन डायमीटर टू किती, 1 मिनिट मला पाहावं लागेल, 30 mm. ठीक आहे. D2 इज इक्वल टू 30 mm. D2 वरून आपण काढूयात A2. काढण्याचा फॉर्म्युला π/4 × D² किती येतो, सांगा रे पटकन. 706.85. 85 mm², 706.85 mm². आणि ई किती आहे, 202 × 10⁻⁵ N/m². ओके. परत ह्या चारही गोष्टी आल्या. आता काय काढणार आपण, डेल्टा L2. ओके. डेल्टा L2 काढण्यासाठी PL/AE, L2 आणि E2, कारण P आणि E परत एकदा सेम आहे. ओके. चला व्हॅल्यू टाकूयात. मग डेल्टा L2 इज इक्वल टू, पी किती आहे, 80 × 10⁻³ L काय होईल, L 400 PL/A 706.85 आणि इंटू E 2 × 10⁵. एवढं सगळं कॅल्क्युलेशन परत करायचं, परत मी पण करतो तुमच्यासोबत. एटी इंटू 10⁻³ इंटू 400 divided by 706.85 into 2 into 10⁵, 0.2263. Delta L2 is equal to 0.2263. बरोबर आहे का रे, mm. हॅलो, ओके. फरहान, गणेश, विद्या. ओके, परफेक्ट म्हणतायत ते. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे परफेक्टच असणार आहे. मग झालं सेक्शन सेकंड झालं. आता सेक्शन थर्ड. ओके. सेक्शन नंबर 3. आता तिसरं सेक्शन कसं, तिसरं सेक्शन काढूयात. पुढे गेली डायग्राम, ही डायग्राम. त्यातलं तिसरं सेक्शन 300 mm आणि 40 mm. इथपासून इथपर्यंत 300 mm आणि डायमीटर किती आहे, 40 mm. ठीक आहे. नंतर ई किती असणार आहे, ई 2 × 10⁵ N/mm². आणि लोड ह्या साईडने 80 kN आणि ह्या साईडने सुद्धा किती असणार आहे, 80 kN. ओके.
मग आता परत एकदा ह्याचं काय काय लिहिलंय ते देऊन घेऊ. पी इज इक्वल टू काय असणार आहे, 80 किलो न्यूटन, म्हणजेच काय होईल, 80 × 10⁻³ न्यूटन. पी झाला. नंतर एल थ्री किती आहे, 300 mm. डी थ्री किती आहे, 40 mm. 300 आणि डी3 किती आहे, 40 mm. पी झाला, एल झाला, डी झाला, ए3 काढूयात. π/4 × 40 चा स्क्वेअर. थांबा करतो मी. 1256.8. नाही थांबा मी करतो. π/4 π/4 × 40 चा स्क्वेअर. 1250 6.6. 56.63 mm चा स्क्वेअर ए झाला. आणि ई तर किती आहे, 2 × 10⁻⁵ न्यूटन पर mm चा स्क्वेअर. ओके, पी झाला, एल झाला, ए झाला, ई झाला. आता आपल्याला काढायचा डेल्टा एल3, PL/AE. इथं L3, इथं A3, PL3/A3E. व्हॅल्यू टाकूयात परत एकदा. मग डेल्टा L3 इज इक्वल टू 80 × 10⁻³ पी झाला, एल 300/A 1256.63 आणि ई 2 × 10⁵. मग जर का आता हे कॅल्क्युलेट करायला घेतलं आपण, तर 80 × 10⁻³ × 300 डिवायडेड बाय 1256.63 × 2 × 10⁻⁵. किती आलं, 0.09. 0.095. 0.095 आणि 4 mm. हे काय आलं, डेल्टा L3. ओके. मग आता टोटल एक्सटेन्शन किंवा टोटल चेंज इन लेंथ. टोटल चेंज इन लेंथ जे की मेन आपल्याला सांगितलंय, म्हणजे काय काढायचं आहे, डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. चला एक 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 पाहूयात. 0.6366. ओके, 2263. 0.6366 प्लस काय होतं, 2263. 0.2263 प्लस 0.0954. and therefore delta L is equal to 0.6366 plus 0.2263 plus 0.095 आणि 4, 0.9583. 0.9583 mm. हे आलं आपल्या क्वेश्चनचं आन्सर. आता तुम्हाला सांगतो मी, जर का तुम्ही 0.95 जरी आलाय तुमचा आन्सर, फक्त 0.95, तेवढं तुमचं सुद्धा पूर्ण बरोबर आहे. पुढं आकडे काही जरी आले, थोडेफार पुढं मागं झाले, ऍक्सेप्ट आहे. तर ज्यांचं ज्यांचं 0.95 आलेलं आहे आन्सर, त्यांनी त्यांनी एक एक थंब टाका, म्हणजे मला समजेल का तुम्ही बरोबर सोडवलं का नाही, जमलं का नाही तुम्हाला, काल सोडवलं तेव्हा. ओके, प्रांजली, फरान, ताहेर, विद्या 4. अजून गणेश, अरे वा, व्हेरी गुड. बाकीच्यांचं काय, श्रुतीचं पण आलतं आन्सर, मांगल्याचं आलतं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. सर ऐका ना, 958.532 into 10⁻³ mm पण करेक्ट आहे ना? परत परत एकदा बोल, परत एकदा बोल. 9.5 नाही, 958.532. 958 पॉईंट
532 ओके, 53 इंटू 10 रेस टू -3. परफेक्ट आहे, चालून जाईल. पण आहे ना, बरं का, माझा ऐक ना मांगल्य, काय कर माहिती का, जे फायनल आन्सर काढशील ना, ते नॉर्म चेंज हा, करून पॉईंट मध्येच काढायचा प्रयत्न कर. डेल्टा येईल तरी निदान डेल्टा येईल. चालेल. हा, तुझं जे आहे ना, जेव्हा आपण स्ट्रेनची व्हॅल्यू काढतो ना, स्ट्रेन ई, हा. तेव्हा जर का ते इंटू 10 रेस टू मायनसच्या पॉवर मध्ये आलं तर छान वाटेल. पण डेल्टा चेंज इन लेंथ काढायचा आहे ना, तो पॉईंट मध्ये चांगला वाटेल. ठीक आहे, चालेल. ओके, हा. आता तेजस्वी, तुषार, तुमचे काय आन्सर आले नाहीत बरं का. सृष्टी, साई, साई तास पहिल्यांदा जॉईन झालाय. मयूर, कुलदीप, काय आन्सर वगैरे सोडवताय का नाही सांगितलेलं? ठीक आहे, चला घ्या पुढचा क्वेश्चन. आता काल तुम्ही लय मागणी केली होती ना सर, थिअरी क्वेश्चन आला तर डायग्राम काढायची का, डायग्राम काढायची का, तर हा तुमच्यासाठी हा थिअरी क्वेश्चन, की याच्यात डायग्राम दिलेली नाहीये. आधी क्वेश्चन समजून घेऊ आणि मग सोबत सोडू किंवा तुम्हाला सोडवायला चान्स देतो. बघा बघा, समजून घ्या आधी. पहिलं वाक्य काय सांगतंय? अ स्टेप स्टील बार कन्सिस्ट ऑफ टू सेक्शन जॉईन टुगेदर. किती सेक्शन दिलेले आहेत तुम्हाला बोलायचंय? 2. दोन 2. सेक्शन. 2 सेक्शन दिलेले आहेत आणि बार पूर्णपणे स्टीलचा आहे, म्हणजे बारमध्ये डबल मटेरियल नाहीये. आता डबल मटेरियलचा क्वेश्चन कसा असणार आहे ते दाखवतो तुम्हाला मी. घेतलाय ना क्वेश्चन डबल? हा, इथं दिलाय बघा. हे बघा, स्टीलचं दिलेलं आहे इथं आणि इथं कशाचं दिलेलं आहे खाली? ॲल्युमिनियमचं दिलेलं आहे. बघा, ई वेगवेगळा आहे. बघा, याचा ई काय आहे? 2 × 10⁵ आणि याचा ई काय आहे? 0.7 × 10⁵. बघा, पण इथं सध्या तसं सांगितलेलं आहे का? नाही. तिथं काय सांगितलेलं आहे आत्ताच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला? फक्त की अ स्टेप्ड स्टील बार, स्टीलचा बार आहे. किती सेक्शन आहे त्याच्यात? 2 सेक्शन आहेत. ओके, त्यातलं जे पहिलं सेक्शन आहे काय सांगितलंय? 400 mm लॉंग. 400 mm काय आहे ते? लॉंग आहे. त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती दिलेला आहे? 500 mm². डायरेक्ट एरिया दिलेला आहे, डायमीटर वगैरे काही दिलेला नाही. व्हेरी गुड, लय सोपं केलं त्यांनी. आणि सेकंड सेक्शन जो आहे तो 600 mm लॉंग आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती दिलेला आहे? 800 mm². भेटले का तुम्हाला दोन्ही पण सेक्शन? आता मी काढतो, मला सांगा की कोणतं बरोबर वाटतं. बरं का, मी तुम्ही डायग्राम काढून दाखवतो हा. 4 डायग्राम, 2 डायग्राम, 4 काढतो, चला. हा, एक, ओके. मग इथं किती आहे? हे 400, नंतर एरिया किती आहे? 500 mm², नंतर हे 600 आणि इथं किती आहे? 800 mm². ही पहिली डायग्राम हा. नंतर दुसरी डायग्राम काढतो. हे 400, हे 600, हे 500 mm² आणि हे 800 mm². आता मला दोघांपैकी कोणती बरोबर वाटते ते सांगा बरं तुम्हाला, पहिली का दुसरी? फर्स्ट वाली. फर्स्ट वाली. फर्स्ट. फर्स्ट. फर्स्ट वाली बरोबर वाटते. फर्स्ट. का बरं फर्स्ट बरोबर वाटते? का सेकंड नाही वाटत बरोबर? यामुळे. एरियामुळे बरोबर. आता बघा ना, हा एरिया 500 mm² आणि हा 800 mm² आहे, म्हणजे कोणता एरिया मोठा आहे? 500 मोठा आहे का 800 मोठा आहे? 800 मोठा आहे. त्यामुळं डायग्राम दिसताना कशाची मोठी दिसली पाहिजे? नाही, 800ची. इथं बघा, इथं काय झालंय? 500 वाला मोठा वाटतोय आणि 800 वाला काय वाटतोय? छोटा वाटतोय. असं चालणार आहे का आपल्याला? नाही चालणार आहे. ओके, पहिली डायग्राम बरोबर आहे. मग आपण तशी डायग्राम काढूयात एकदा व्यवस्थित. पट्टी पेन्सिल घेऊन काढू मस्त. पट्टी पेन्सिल येऊ द्या. हे बघा,
लेंथ मध्ये पण बघा, पहिल्याची लेंथ किती आहे? 400, थोडी छोटी पाहिजे नाही. दुसऱ्याची लेंथ किती आहे? 600, थोडी काय पाहिजे नाही, मोठी पाहिजे नाही. बघा बरं, बरोबर वाटतंय काय काढलेलं डायग्राम मी? हे असं काहीतरी काढलंय मी. ओके. नंतर याला इथं कसला टेन्साईल लोड आहे का? काय लेड? हा, टेन्साईल लोड आहे. बरोबर, मग टेन्साईल लोड काढायचा ह्या साईडनी आणि ह्या साईडने सुद्धा. ओके, टेन्साईल लोड पण काढला. नंतर आपल्याला त्याचे डायमेन्शन दाखवण्यासाठी मी खालच्या साईडने अशी लाईन काढतो बघा. इथपासून इथपर्यंत याची लेंथ आहे. ओके, आणि इथपासून इथपर्यंत ह्याची लेंथ आहे. ठीक आहे, डन. ओके. मग आता लिहूयात आपण प्रत्येक गोष्ट. सांगा, तिचं पहिला सेक्शन आहे, हा पहिला सेक्शन आहे आणि हा सेकंड सेक्शन आहे. तर पहिल्या सेक्शनचा लेंथ किती आहे आपल्याकडे इथं? 400 400, mm. आणि एरिया, एरिया किती आहे? 500, 500 mm चा स्क्वेअर. सेकंड सेक्शन जो आहे त्याची लेंथ किती आहे? 600 mm. आणि एरिया किती आहे? 800 mm चा स्क्वेअर. नंतर टेन्साईल लोड किती आहे? 40 किलो न्यूटन. ह्या साईडला पण किती असणार आहे टेन्साईल लोड? 40 किलो न्यूटन. सॉरी, 40 किलो न्यूटन. ओके. लोड झाला, एरिया झाला, लेंथ झाली, आणि ई किती आहे दोन्हीचा पण? ई इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm चा स्क्वेअर. आता तुम्हाला याचं काय काढायला सांगितलंय बघा. डिटरमाइन द टोटल एक्सटेन्शन ऑफ बार. पूर्ण बार जो आहे त्याचं काय काढायचं? पूर्ण म्हणजे डेल्टा एल काढायचं. परत एकदा रिपीट करतो क्वेश्चन. स्टेप स्टील बार आहे, 2 सेक्शन आहेत. पहिल्या सेक्शन मध्ये 400 mm लॉंग आहे, इथं काढलं. आणि 500 mm स्क्वेअर एरिया आहे, इथं दाखवला. ओके. नंतर दुसरं सेक्शन जे 600 mm लॉंग आहे, इथं दाखवलं. ओके. आणि क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे? 800 mm स्क्वेअर, इथं दाखवला. बार इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 40 किलो न्यूटन, इथं 40 किलो न्यूटन, इथं 40 किलो न्यूटन दाखवलं. डिटरमाइन द टोटल एक्सटेन्शन, डेल्टा एल काढायचा आहे. यंग्स मॉड्यूलस दिलाय, ई इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, सगळ्या गोष्टी भेटल्या आपल्याला. आता आपण चालू करणार सोडवायला क्वेश्चन. इथं लिहितो मी सोल्युशन. आन्सर आलंय फरांचं. ओके, ठीक आहे. डेल्टा L1 डेल्टा L2 काढलं. ठीक आहे, ठीक. व्यवस्थित लिहित चला फक्त. सोल्युशन, सोल्युशन काढताना काय करूयात? पहिलं आपण घेऊयात सेक्शन फर्स्ट. थांबा, तुम्ही लिहायची गडबड करू नका. कल्ली तर तुम्ही सोडवता इथून पुढं, वेळ देऊ. हॅलो. ओके, ठीक आहे. चला, आता किती वाजलेत समजा? 8:54, 8:55 झालेत ना? समजा 6 मिनिटं वेळ दिला तुम्हाला, 9:01 वेळ घ्या आणि सोडवा. तोपर्यंत कोणाच्या काय अडचण असेल तर विचारा. एक सेकंद, एक सेकंद मान घेतो. तोपर्यंत कोणाच्या काही अडचणी असेल तर विचारा. ज्याला काही अडचण नाही त्यांनी सोडवत चालू करा. अभिषेक कोळेकर, रोज येत चला, सुट्ट्या नका मारू. साई, आजपासून रोज यायला पाहिजे ना, तू मला सुट्टी नको एक पण. जे काल तू नव्हता. सुट्ट्या नका घेत जाऊ. बघा, आता सेक्शन 1 आहे. सेक्शन 1 ची डायग्राम ही अशी. सेक्शन 1 चा एरिया किती आहे? 500 mm चा स्क्वेअर. नंतर ह्या साईडला किती लोड आहे? 40 किलो न्यूटन. तसंच या साईडला पण किती लोड आहे? 40 किलो न्यूटन. नंतर लेंथ किती आहे? सेक्शन 1 ची लेंथ जी आहे ती इथपासून इथपर्यंत 400 mm आहे. आणि ई इज इक्वल टू किती आहे?
2 × 10⁵ म्हणजे हे जे सेक्शन आहे, सेक्शनच्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहेत, P, L, A, E, चारी गोष्टी आपण इथे लिहिल्या. त्यामुळे आता गिव्हन डाटा किती सोपा झाला ना लिहिणं आपल्याला. एक सेकंड फक्त. आता हे डायग्राम मला रफ करावं लागणार आहे, त्याशिवाय पुढं काहीच करता येणार नाही. ओके. मग P इज इक्वल टू किती आहे? P इज इक्वल टू 40 किलो न्यूटन. 40 किलो न्यूटन इज इक्वल टू 40 × 10⁵. नंतर L1 किती आहे? 400 mm. A1 डायरेक्ट दिलेला आहे आपल्याला 500 mm चा स्क्वेअर. आणि E किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. मग नंतर आपण काय काढायला घेतलं? डेल्टा L1. डेल्टा L1 इज इक्वल टू PL1 अपॉन A1E. P किती आहे? 40 × 10⁵. L1 किती आहे? 400 डिवायडेड बाय A1 किती आहे? 500 × 2 × 10⁵. एक सेकंद कॅल्क्युलेटर काढतो मी, एवढं कॅल्क्युलेशन करतो. 40 × 10⁵ into 400 divided by 500 into 2 10⁵. 0.16. Delta L1 is equal to 0.16 mm. हा डेल्टा L1 आला. नंतर सेक्शन 2 घेऊयात. सेक्शन 2 ची परत डायग्राम काढतो. थोडी मोठी काढावं लागेल. सेक्शन 2 ची डायग्राम इथं काढतो अशी. सांगा प्रत्येक गोष्ट. एरिया किती सेक्शन 2 चा? 800 mm चा स्क्वेअर. इकडून P किती आहे? 40. इकडून पण P किती आहे? 40. नंतर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 600 mm. आणि E पण लिहून घेऊयात. E किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm चा स्क्वेअर. ओके. P झाला, L झाला, A झाला, E झाला, लिहून घेतो. P इज इक्वल टू 40 किलो न्यूटन म्हणजेच 40 × 10⁵ न्यूटन P. L2 इज इक्वल टू 600 mm. PL. A2 इज इक्वल टू 800 mm चा स्क्वेअर. आणि E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. PLAE डेल्टा L2. PL2 अपॉन A2E. चला टाका प्रत्येक गोष्ट. मग डेल्टा L2 इज इक्वल टू 40 × 10⁵ PL अपॉन A × E. ओके. परत एकदा कॅल्क्युलेशन करतो. काय होईल? P L A 0.15. Delta L2 is equal to 0.15 mm. आणि आता आपल्याला काढायचं आहे टोटल चेंज इन लेंथ. म्हणजेच काय काढायचं आहे? डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. 0.16 प्लस 0.15. आणि त्याच्यावरून डेल्टा एल इज इक्वल टू आला 0.31 mm.
टाका थंब टाका चला. बरोबर असणार आहे थंब टाका पटापट. मंगलला, तायर, प्रांजली, श्रुती, गणेश, फरान, तेजस्वी. अरे वा वा, अजून अजून. जय. शाबास. जमलं रे जमलं फॉरन म्हणजे तुम्हाला. पुढचा क्वेश्चन लिहून घ्या आणि सोडवायला चालू करा. ह्या क्वेश्चन साठी माझ्याकडून तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत भेटणार नाही. नो मदत, कारण हा सर शेवटचा मला क्वेश्चन. 1 मिनिट, पहिला क्वेश्चन, 1 मिनिट, पहिला क्वेश्चन बघायचा होता. पहिला म्हणजे आत्ताचा. हो. ओके. अजून माग घेऊ. हो. हा. चालेल, तो क्वेश्चन राहिला होता, स्क्रीनशॉट घेतला. बरं ठीक आहे. हा हा क्वेश्चन लिहून घ्या आणि सोडवायला चालू करा. ह्याला मी डायरेक्ट मी पण आन्सर काढायला घेतो. तुम्ही पण आन्सर काढा आणि मग फायनल आपण चेक करू. हा मी डायरेक्ट काढतो आता इथं Δ L1, Δ L2, Δ L3. कारण 3 सेक्शन आहेत ना. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3. Δ L3. कोणाला डायग्राम शेअर करायची तर स्क्रीन शेअर करा. कॅमेरा चालू करा आणि डायग्राम दाखवा कशी काढली त्या. कुणाला वाटत असेल की माझी बरोबर आहे किंवा कुणाला डाऊट असेल तरी शेअर केलं तरी चालेल. ओके. नंतर आणि मग फायनल Δ L इज इक्वल टू ह्या तिघांची ऍडिशन. चला तुम्ही पण काढा एक एक. मी पण काढतो. वेळ घ्या, गडबड करू नका, शांत सर होऊ द्या. कसलीच गडबड नको, एकदम शांततेत होऊ द्या. पुढचा प्रॉब्लेम नाही झाला तरी चालतोय आपल्याला. बोलता येईल. सर याच्यामध्ये फक्त डेल्टा एलच काढायचे ना, स्ट्रेस स्ट्रेन काय नाही काढायचं ना. हा ते काय कॅल्क्युलेट टोटल चेंज इन लेंथ फक्त एवढंच सांगितलंय ना. दिसलं का? हो सर. ओके. हा सावकाश करा, गडबड नको आहे. ज्यांचं झालंय त्यांनी थांबून घ्या. बाकीच्यांनी अँसर चेक करत करत पहा. काय वाटतंय, कुठं डाऊट येतोय तर विचारत चला लगेच. सर डायग्राम मध्ये सेक्शन एका मागे एकच पाहिजेत का? डायग्राम मध्ये काय म्हटला? सेक्शन्स एका मागे एकला पाहिजेत का? हा मग काय, मला गॅप ठेवायचा आहे का तुला? नेमकं म्हणणं काय आहे? नाही तसं नाही, म्हणजे छोटं मोठं होतंय ते. चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही, पण तसं दिसलं पाहिजे फक्त बरं का. म्हणजे जसं की पहिल्या सेक्शनची लेंथ किती आहे, समजा हा पहिला सेक्शन आहे. ह्याची लेंथ किती आहे? 300 mm आहे. 300. दुसऱ्याची 500 mm आहे ना, त्यापेक्षा जास्त दिसली पाहिजे नाही. एरिया दुसऱ्याचा मोठा आहे ना, मग थोडासा मोठा झाला पाहिजे सेक्शन आणि थोडासा लेंथला पण वाढला पाहिजे नाही असा. ओके. आणि तिसऱ्याचा एरिया काय झालाय, कमी झालाय, पहिल्यापेक्षा पण कमी झालाय आणि लेंथ पण कमी झाली. मग तिसरा अजून थोडासा छोटा आणि लेंथला पण छोटा दिसला पाहिजे. हे असं दिसलं पाहिजे. हे 300 आहे, हे 500 आहे, हे 200 आहे. नंतर एरिया जर का पाहिला तर एरिया किती याचा 400 आहे, एरिया किती याचा 600 आहे आणि एरिया किती याचा 300 आहे. अशी डायग्राम आली असेल तुमची आणि तिथून पुढे जर का हे डेल्टा सगळे आले असेल पूर्ण, तर तुम्ही पूर्ण बरोबर चाललायत. बघा बरं, तायर पर्यंत दोघांनी सेम डायग्राम काढलेली आहे. ओके, व्हेरी गुड प्रांजली, व्हेरी गुड, व्हेरी गुड गणेश, छान छान छान. श्रुती, विद्या, जय. अरे वा छान, चांगलं, बरंच चांगलं करतं. तेजस्वी, मांगल्या. अरे वा, अरे वा, छान. ओके, सगळ्यात मोठा चॅप्टर चाललाय ना आपला सिलेबस मधला हा. सगळ्यात मोठा चॅप्टर, सगळ्यात जास्त मार्काचा चॅप्टर चाललेला आहे आणि त्यात तुम्ही जर काही व्यवस्थित आन्सर काढतायत एकदम प्रॉपर, तर झालं, तुम्ही पास झालाय सॉन्ग मध्ये आत्ताच. आज तशी तर आपला 5वा 6वा दिवसच चालू आहे. बाकी काय कॉलेजमध्ये युटीची वगैरे काय तारखा वगैरे बद्दल डिस्कशन? तशी 10 ऑगस्ट तारीख दिलेलीच आहे आपल्याला MSBT ने, पण काही वेगळं अजून? सर
तर मेकॅनिक्सचे सॉरी सॉमचे नाही का 2 युनिट कम्प्लीट येणार आहे आणि तिसरा युनिट हाफ येणार आहे. ओके, होऊन जाईल आपलं तोपर्यंत. नो प्रॉब्लेम. आत्ताशी 8 जुलै आहे, आरामात होतील. तुम्ही रेग्युलर येत राहिलं तर 3 युनिट पण कम्प्लीट होतील आपले. झालंय का रे सगळ्यांचं? मग कोण राहिलंय? ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन घेऊयात. मग पुढचा क्वेश्चन थोडासा थोडासा वेगळा आहे, कारण क्वेश्चन मध्ये झालंय काय की जो बार आहे आता तो बघा क्वेश्चन मध्ये जिथं दिलेला आहे स्टार्टिंगचं पहिलंच वाक्य काय सांगतंय? द कंपोजिट बार कन्सिस्ट ऑफ स्टील रॉड अँड अल्युमिनियम रॉड. कंपोजिट बार आहे स्टील आणि अल्युमिनियम ह्या दोघांच्या मिक्सचर पासून तो रॉड बनलेला आहे. म्हणजे एक सेक्शन स्टीलचा आहे, एक सेक्शन अल्युमिनियमचा आहे. ठीक आहे, मग जो स्टीलचा सेक्शन आहे त्याची लेंथ दिलेली आहे, त्याचा एरिया दिलेला आहे. ओके, आणि जो अल्युमिनियमचा सेक्शन आहे त्याची लेंथ दिलेली आहे, त्याचा एरिया दिलेला आहे. स्टील सेक्शनचा ई दिलेला आहे, अल्युमिनियम सेक्शनचा ई दिलेला आहे. आणि काय सांगितलंय? बार कॅरीज टेन्साईल लोड ऑफ 50 kN. डिटरमाइन द टोटल एक्सटेन्शन ऑफ कंपोजिट बार. ओके ओके, लक्ष द्या. मी बार काढून दाखवतो तुम्हाला, इव्हन क्वेश्चन पण सोडून दाखवतो तसंच. बघा, एरियाबद्दल जर का बोललंय तर दोन्ही सेक्शनचा एरिया कसा आहे? ह्याचा पण 500 mm² आहे आणि ह्याचा पण 500 mm² आहे. म्हणजे जी डायग्राम असणार आहे ती अशा प्रकारे असणार आहे. बघा, इथपासून इथपर्यंत हा सेक्शन 1 आणि हा ह्याची लेंथ किती आहे? 400 mm एवढी लेंथ आहे इथपासून ते इथपर्यंत. आणि पुढचा सेक्शन जो आहे त्याचा तो थोडासा मोठा असणार आहे, कारण त्याची लेंथ पण जास्त आहे. हा असा थोडासा मोठा, तो इथपासून ते इथपर्यंत लेंथ किती याची? 600 mm. असं दिसतंय, फरक जाणवतोय बघा तुम्हाला. 400 छोटा दिसतोय, 600 मोठा दिसतोय. ओके, नंतर एरिया याचा पण किती आहे? एरिया 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 एरियावर लिहितो, एरिया 500 mm². आणि ह्याचा पण एरिया किती आहे? 500 mm². नंतर ह्याचा जो ई आहे त्याला E1 म्हणूयात, 2 × 10⁵ N/mm². आणि ह्याचा जो ई आहे त्याला E2 म्हणूयात, 0.7 × 10⁵ N/mm². नंतर इथं जो लोड आहे तो 50 kN आहे, टेन्साईल आहे. आणि इथं जो लोड आहे तो पण 50 kN आहे, तो पण कसा आहे? टेन्साईल आहे. ओके, आपल्याला काढायचं आहे टोटल एक्सटेन्शन. चला सेक्शन 1 घेऊया, सेक्शन 2 घेऊयात. सोल्युशन पहिलं घेऊयात, सेक्शन 1 म्हणजेच काय झालं? तो स्टील बद्दल बोलूया, स्टीलचं जे सेक्शन आहे त्याच्याबद्दल. डायग्राम काढतो एकदा परत त्याची. ही अशी डायग्राम काढली, त्यात एरिया 500 mm², ई 2 × 10⁵ N/mm², लेंथ म्हणजे यल किती आहे? 400 mm. आणि लोड किती आलेला इथं? 50 kN ह्या साईडनी आणि 50 kN ह्या साईडनी. ओके, मग गिवन डाटा P is equal to 50 kN, that is 50 × 10⁵ N. Then L is equal to 400 mm. L1 म्हणूयात का याला, कारण दोन्ही सेक्शनच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत. नंतर ए 500 mm², A1 म्हणू शकतो आपण याला, पण A1 आणि A2 सारखाच आहे, तेव्हा नुसता ए ठेवला तरी चालण्यासारखा आहे. ओके, ए आणि ई मात्र डिफरंट आहे, त्यामुळे 2 × 10⁵ N/m².
mm². PL अपॉन ए झाला. ओके, चला मग आता नेक्स्ट स्लाइडला त्याचा आपण डेल्टा एल काढूयात. मग डेल्टा L1 इज इक्वल टू PL अपॉन AE. पी किती आहे? एक एक गोष्ट घ्यावं लागेल परत. 50, 400, 500, 50, 400 आहे का रे लेंथ? सॉरी, 400, 500 आणि ई किती आहे? 2 × 10⁵. ओके, कॅल्क्युलेट करतो मी, एक सेकंद. 0.2 mm. 50 × 10⁵, 400, 500, 0.2 mm. Delta L1 is equal to 0.2 mm. ओके, नंतर सेक्शन 2 घेऊयात, जे कशाचं आहे? ॲल्युमिनियमचं आहे. परत एकदा डायग्राम काढतो. ओके, इथपासून इथपर्यंत डिस्टन्स किती दिलेलं आहे? 600 mm. लोड जो आहे तो सेम आहे. ह्या साईडला पण 50 किलो न्यूटन आहे आणि ह्या साईडला पण किती आहे? 50 किलो न्यूटन आहे. नंतर एरिया जो आहे, एरिया किती आहे? 500 mm² आणि E2 किती आहे? 0.7 × 10⁵ न्यूटन पर mm². ओके, परत एकदा गिवन P इज इक्वल टू 50 किलो न्यूटन, म्हणजेच इज इक्वल टू 50 × 10⁵ न्यूटन. ओके, P झाला. L2 600 mm. एरिया तर दोन्हीकडचं सारखाच, त्यामुळे एच 500 mm². P झाला, L झाला, A झाला आणि E2 0.7 × 10⁵ न्यूटन पर mm². PLAE काय काढायचं आपल्याला फॉर्म्युला इथं? डेल्टा L2 फॉर्म्युला PL2 अपॉन AE2. कारण P आणि A सारखाच आहे, त्यामुळे P आणि A ठेवला. बदल कशात झालाय? फक्त लेंथ मध्ये आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस मध्ये, त्यामुळे त्याला चेंज केलं, L2 आणि E2 म्हटलं. ओके, 50 × 10⁵, 600 डिवायडेड बाय 500 आणि 0.7 × 10⁵, आणि त्याच्यावरून डेल्टा L2 इज इक्वल टू येईल 5 × 10⁵, 600 0.857. 0.857, 0.857 आणि 1 पण घेऊयात. चला, mm. हा डेल्टा L2 आला. डेल्टा L1 आला, डेल्टा L2 आला. आपल्याला काय काढायचं? टोटल चेंज इन लेंथ. डेल्टा L इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 इज इक्वल टू डेल्टा L1 किती आलं होतं? 0.2. ओके, 0.2 प्लस 0.8571 is equal to 1.0571. 1.0571 mm. Therefore, delta L is equal to 1.0571 mm. हे आलं आपलं फायनल आन्सर. कोणाकोणाचं म्हणजे आलंय किंवा लक्षात आलंय
ज्याच्या आन्सर आले त्यांनी पण थंब टाका, ज्याला समजलंय त्यांनी पण थंब टाका. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय अडचण असेल तर विचारा पटकन. चला, चांगलं, चालतंय. लिहायचं आहे तुम्हाला आता का लिहून पण झालंय? लिहायचे लिहायचंय, लिहायचे सर. चालतंय. घ्या, लिहायला घ्या. चला, स्लाइड एक एक स्लाइड झाली का सांगत चला मला. घेऊ का शेवटची स्लाइड? हो सर. ओके, तर मग आपण आता आज इथंच थांबूयात. उद्या भेटूयात अजून वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आज काय नवीन शिकायला भेटलं की जर का मटेरियल वेगळं असेल तर काय वेगळं असणार आहे? कोणीतरी उत्तर द्या. यंग्स मॉड्यूल. हा, बरोबर. मटेरियल जर का वेगळं असेल, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल असतील तर दोन्ही वेळेस काय वेगळं असणार आहे? यंग्स मॉड्युलस किंवाच कॅपिटल ई किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, तिन्ही सारखेच. ते काय असणार आहे? दोघांचे डिफरंट असणार. हे आज नवीन शिकायला भेटलं तुम्हाला. आता उद्या आपण काय करणार आहे? मटेरियल पण वेगळं, नंतर लेंथ पण वेगळी, एरिया पण वेगळा. आणि ते झाल्यानंतर आपल्याला बघायचंय पी का पी. आतापर्यंतच्या कंडिशनला पी दोन सगळीकडे काय येतोय? थ्रूआउट सेम येतोय. आता पी पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. ठीक आहे, गुड नाईट, भेटूयात उद्या.